नमस्कार मित्रांनो, आपल्या ए बी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये लातूर या विभागात अप्रेंटिस भरती निघालेली आहे. तर एकूण पदसंख्या आहे 64. तर विषय असा आहे की राज्य परिवहन महामंडळातील ITI पास विद्यार्थ्यांना अप्रेंटिस करण्याची सुवर्ण संधी आलेली आहे. तरी त्यासाठी पात्रता आहे संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण असावा, जसे की मोटर मेकॅनिक व्हेकल, सीट मेटल वेल्डर, ऑटो इलेक्ट्रिशियन किंवा डिप्लोमा होल्डर अशा विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिस करण्याची ही संधी आलेली आहे. 1961 अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायद्याअंतर्गत अप्रेंटिस भरती केली जाते. अप्रेंटिस कालावधी हा 1 वर्षाचा राहील आणि या कालावधी दरम्यान आपल्याला विद्यावेतन म्हणून 14,666 रुपये इतके देण्यात येईल. तरी या भरतीसाठी अर्ज करण्याचे दिनांक 23/2/2026 ते 28/2/2026 या कालावधीत आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे. अर्जाची फीस आहे ओपन प्रवर्गासाठी 590 रुपये व कास्ट किंवा इतर मागास प्रवर्गासाठी 295 रुपये इतके रुपये आपल्याला फीस म्हणून लागेल. आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी संबंधित वेबसाईटवर जाऊन आपण रजिस्ट्रेशन नोंदवून इतर सर्व माहिती, शैक्षणिक पात्रता व ITI पास उत्तीर्ण गुण हे सर्व आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. तरी यासाठी वयोमर्यादा जी आहे, किमान वय 14 वर्ष ते जास्तीत जास्त 33 वर्ष व मागासवर्गीयासाठी 5 वर्ष शिथिल आहे. तरी ही भरती लातूर विभागातली असून इथल्या स्थानिक उमेदवारांना व अन्य महाराष्ट्रातील उमेदवारांना ह्या भरतीचा लाभ घेता येतो. तरी आपण ITI पास विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे. 1 वर्ष पूर्ण केल्यानंतर आपल्याला NCVT मार्फत एक परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर आपलं गुणपत्रिका देण्यात येईल व नंतर इतर ज्या काही महामंडळाच्या भरती येतील त्यामध्ये आपल्याला अप्रेंटिस केल्यामुळे 50% जी सवलत आहे ती लागू होईल. त्यासाठी आपण या भरतीमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित उमेदवारांची गुणतालिका लागणार. त्यानंतर मेडिकलसाठी आपल्याला बोलवले जाईल व मेडिकल पूर्ण झाल्यानंतर संबंधित अप्रेंटिससाठी आपल्याला रुजू करण्यात येईल. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तरी एवढे सांगू इच्छितो की आपण ITI धारक उमेदवारांनी सर्वांना ही माहिती शेअर करायची आहे. धन्यवाद.